ओके. तो स्टार्ट करू आपण आता. तर थोडं शॉर्ट मध्ये रिव्हिजन करून घेऊ जे आतापर्यंत आपण बघितले 3 चॅप्टर. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण काही नाही, नुसतं क्लासिफिकेशनचं काय टॅक्सोनॉमिकल हायरार्की वगैरे असतात त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघितलं. अर्नेस्ट मेयरने जे केलं त्यानंतर R.H. विटाकर नुसार जे 5 किंगडम आहेत त्याचं क्लासिफिकेशन आपण बघितलं दुसऱ्या चॅप्टर पासून. ठीक आहे. तर जे बेसिकली ऑर्गॅनिझम होते सगळे प्लांट वगैरे एल्गी, सगळ्यात पहिले किंगडम होतं मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, नंतर प्लांटी आणि अॅनिमली असे किंगडम आहेत 5. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी यांचं क्लासिफिकेशन केलेलं गेलं त्यांच्या रिप्रोडक्शनच्या टाईप वरून आणि सेल वॉल वरून. त्या अॅनिमल कडे आपल्याकडे म्हणजे समजा सगळ्या अॅनिमल कडे सेल वॉल नसती, प्लांट किंगडम पर्यंत सेल वॉल असते आणि सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्युलर स्ट्रक्चर असतं त्यांचं, पण आपल्याकडे सेल वॉल नसते. बरोबर आहे. आपल्याकडे फक्त सेलचं मेंब्रेन असतं, बस एवढं लक्षात ठेवायचं. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपली सेलचं जे मेंबर असतं मेंब्रेन त्याच्यामध्ये प्रोटीन असतात आणि लिपिड असतात बस. सेल वॉल मध्ये बाकीच्या प्लांटच्या वगैरे काय काय असतं, अमायनो ऍसिड असतात, पॉलिसॅकराइड असतात, सेल्युलोज असतो. आपल्याकडे तसं काही नसतं कारण की आपल्याकडे सेल वॉल ही ऍबसेंट असते. ठीक आहे, अॅनिमल्स कडे. तर ते आज आपल्याला बघायचं अॅनिमल कडे अजून काय असतं. आपण बघितलं आतापर्यंत बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये किंगडम मोनेरा मध्ये काय असतं काय नाही, आर्के बॅक्टेरिया वगैरे असतात. किंगडम प्रोटिस्टा मध्ये ते सगळे स्लाइम मोल्ड वगैरे असतात. फंजाय मध्ये तर बघितलं रिप्रोडक्शन कसं करतं काय नाही, फायकोमॅसिड, एस्कोमॅसिड. नंतर व्हायरस काय असतं ते बघितलं आपण. नंतरच्या कालच्या चॅप्टर मध्ये प्लांट किंगडम मध्ये आपण बघितलं एल्गीचे 3 टाईप, क्लोरोफायसी, रोडोफायसी, फेयोफायसी. नंतर बघितलं आपण ब्रायोफाईट मध्ये असतात लिव्हरवट आणि मॉसेस. नंतर बघितलं टेरिडोफाईटचं काय असतं, होमोस्पोरस आणि इंट्रोस्पोरस असतात. ते होमोस्पोरसचं एक्झाम्पल काय, सेलाजिनेला सॅल्विनिया हे एक्झाम्पल आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट जे असतात ना ते रिप्रोडक्शन करतात त्यांचं पाण्यामध्ये. ठीक आहे. फक्त डिफरन्स काय आहे की ब्रायोफाईट जे असतात ते त्यांचं जे फ्युजन होतं ना ते इनसाइड द वॉटर होतं, बरोबर आहे, पाण्याच्या आत होतं. आणि त्यांचा जो स्पोरोफाईट तयार होतो तो पाण्यात तयार होतो आणि ग्रोथ करतो. तो भलेही मग लिव्हरवर्ट असो किंवा मॉस असो. पण जे आपले टेरिडोफाईट असतात त्यांचं फ्युजन तर पाण्यामध्ये होतं, पण नंतर जो तो तयार झालेला जो स्पोरोफाईट असतो तो गॅमेटोफाईट तयार होतो त्याच्यानंतर, पण तो फिमेल पॅरेंट जी असते तिच्यावरती त्या फिमेल प्लांट बॉडीवरती तिचा स्पोरोफाईट अटॅच होतो आणि त्याच्यानंतर गॅमेटोफाईट होतो. असं असतं कोणामध्ये, टेरिडोफाईट मध्ये. आणि ब्रायोफाईट मध्ये डायरेक्ट पाण्यामध्ये बॉडी तयार होती, बस एवढं लक्षात ठेवा. नंतर आपण बघितलं जिम्नोस्पर्म मध्ये काय असतं, नायट्रोजन फिक्सिंग सायनोबॅक्टेरिया वगैरे त्यांना मदत करतात. मायक्रोरायझाचं सिम्बायोटिक असोसिएशन असतं त्यांना, पायनस वगैरे असतं. ठीक आहे. आणि सायकस कडे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात, सायनोबॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला, कारण की नायट्रोजनची गरज सगळ्यांना असते, प्रत्येकाला नायट्रोजनची गरज असते, भले ते प्लांट असो अॅनिमल असो. तर सायनोबॅक्टेरिया हेल्प करतात. नंतर रिप्रोडक्शन कसं करतात ते बघितलं काल आपण. कुन्स असतात, मायक्रोस्पोर जे असतात जिम्नोस्पर्म मध्ये ते असतात मेल आणि मेगास्पोर असतात फिमेल. तर फिमेलचं रिप्रोडक्शन काल आपण जे बघितलं ते कसं होतं, लाईफ सायकल, ऍक्च्युअली रिप्रोडक्शन त्याला लाईफ सायकल म्हणू. तर लाईफ सायकल जिम्नोस्पर्म मधली इम्पॉर्टंट आहे. समजलं ना काय असते ते. पॉलन ग्रेन मेल मध्ये तयार होतो समजा, ते तर लिमिटेड आहे. पण फिमेल मध्ये जी फिमेल स्ट्रॉबेरी असते, समजा पायनसचं एक्झाम्पल घ्या, ज्याच्यावरती पायनसचं काय एक्सेप्शन आहे, मेल आणि फिमेल गॅमेट ते एकावरती असतात. बाकी जे सगळे जिम्नोस्पर्म आहेत त्याच्यावरती मेल आणि फिमेल गॅमेट वेगवेगळ्या ठिकाणी असतात. पण मेल अँड फिमेल कोन्स अँड स्ट्रॉबेरी मे बी बॉर्न ऑन सेम ट्री. फक्त पायनस जे असतं झाड, ज्याची तुम्हाला डायग्राम दिली जिम्नोस्पर्मच्या पॅरामध्ये पेजवरती, तर पायनस हे असं झाड आहे ज्याच्यावर मेल आणि फिमेल स्ट्रॉबेरी एक साथ असतात. ठीक आहे. नंतर त्यांचं जे आहे फिमेल गॅमेटोफाईट, ज्याला आपण म्हणतो मेगास्पोरेंजियम, त्याचं ते कसं सेल असतं काय नाही, मिओसिस होतं वगैरे, ते काल आपण सगळं बघितलं. ते मी तुम्हाला एरो वगैरे द्यायला सांगितले, ते तुम्ही लिहिले असेल तर ते बघून घ्या फक्त एकदा. फिमेल पार्ट जो असतो आर्केगोनिया, तर मेल पॉलन ग्रेन जो असतो मायक्रोस्पोरेंज पासून पॉलन ग्रेन आर्केगोनिया मध्ये जातात. त्याचं जे सिनर्जी एड वगैरे तयार होतात. डबल फर्टिलायझेशन फक्त अँजिओस्पर्म मध्ये होतं, जिम्नोस्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन होत नाही. ठीक आहे. तर जिम्नोस्पर्म मध्ये आर्केगोनिया जो असतो, पॉलन ग्रेन आर्केगोनिया मध्ये जातात, साधं फर्टिलायझेशन होतं आणि नवीन स्पोरोफाईट तयार होतो, त्याला म्हणतो आपण समजा गॅमेटोफाईट. ठीक आहे. नंतर आर्केगोनिया वगैरे पॉलन ट्यूब वगैरे काय असतं काय नाही. जिम्नोस्पर्म बघितलं आपण, जिम्नोस्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन होतं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते कसं होतं की पहिले अँथर जे असतो आपला समजा नॉर्मली फ्लॉवर मधला, तर अँथर मधून पॉलन ट्यूब रिलीज होते, जी जाते फिमेल पार्ट कार्पेल मध्ये, किंवा आपण त्याला पिस्टिल म्हणतो फिमेल पार्टला. पिस्टिल मध्ये गेल्यावर पॉलन ट्यूब मधून 2 पॉलन ग्रेन रिलीज होतात. ठीक आहे. तर एक पॉलन ग्रेन जातो कुठं, झायगोट तयार करण्यासाठी एक सेल कडे. ठीक आहे. आणि दुसरा जो पॉलन ग्रेन असतो तो जातो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस कडे,
ठीक आहे, ट्रायप्लॉइड तयार करायला. तो एक मेल गॅमेट आणि 2 जे सेल असतात फिमेल पार्टचे फ्लॉवर मधले, ते 3 जण एकत्र येतात आणि त्याला म्हणतो आपण ट्रायप्लॉइड. आणि 2 मेल गॅमेट 2 ठिकाणी एकसाथ फ्युजन करतात एंजिओस्पर्म मध्ये, म्हणून आपण त्याला म्हणतो डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, 2 टाइम फर्टिलायझेशन होतं एकाच फ्लॉवर मध्ये, म्हणून आपण त्याला म्हणतो डबल फर्टिलायझेशन. एवढं लक्षात ठेवा. पहिला पॉलन ग्रेन जातो एक सेल कडे झायगोट तयार करायला, आणि दुसरा पॉलन ग्रेन जातो अंडर द फ्लॉवरचे ओव्हरीच्या खालचं जे स्ट्रक्चर असतं, समजा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार करायला. एंडोस्पर्म काय करतं, जो झायगोट तयार होत असतो, पहिला पॉलन ग्रेन एक सेलला जो फर्टिलाइज करून झायगोट तयार होत असतो, तर त्या झायगोटला नरिशमेंट देण्यासाठी डबल फर्टिलायझेशन म्हणजे दुसरा पॉलन ग्रेन डबल फर्टिलायझेशन करतो. बस एवढं लक्षात ठेवा. डेव्हलपिंग एम्ब्रायोला नरिशमेंट देण्यासाठी प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतं. ठीक आहे, म्हणून आपण डबल फर्टिलायझेशन म्हणतो त्यांना. नंतर ते 2-3 डायग्राम दिलेत पुढच्या पेजवरती, ते हॅप्लॉन्टिक डायप्लॉन्टिक. त्याचे फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा की हॅप्लॉन्टिक कोणामध्ये होतं. हॅप्लॉन्टिक होतं क्लॅमॅडोमोनास मध्ये, डायप्लॉन्टिक होतं फ्युकस, ते एक एक्सेप्शन आहे ऍक्च्युअली, एल्गा फ्युकस मध्ये होतं, आणि नंतर जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म मध्ये होतं, आणि ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट मध्ये हॅप्लोडायप्लॉन्टिक लाईफ सायकल असते. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं आपलं रिव्हिजन. आता आज आपल्याला बघायचं आहे लास्ट चॅप्टर पहिल्या युनिटचा, जो की आहे अॅनिमल किंगडम. सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. त्यामध्ये आपल्याला 2च गोष्टी दिल्यात, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आणि क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल. तर बेसिस ऑफ क्लासिफिकेशन दिलं तुम्हाला की का बरं केलं आणि कोणत्या बेसिसवर केलं. जसं की प्लांट किंगडम असो किंवा इतर कोणतेही किंगडम असो, मोनेरा घ्या समजा, तर त्याचं कोणतं बेसिस आहे क्लासिफिकेशनचं, त्याचं ऑर्गनायझेशन असतं. झालं तर रिप्रोडक्शन कसं करतो, मोड ऑफ न्यूट्रिशन, सेल वॉल, ते 5 कॅरेक्टरचे बघितले होते ना आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या पहिला चार्ट, आठवतोय का. तर ते कसे त्याचे 5 कॅरेक्टर होते प्लांट किंगडमचे. प्रत्येक किंगडमचे क्लासिफाय करायचे कोणते बेसिस आहेत, भलेही त्यांचं ते सेल वॉल स्ट्रक्चर असो, मोड ऑफ न्यूट्रिशन असो, मोड ऑफ रिप्रोडक्शन असो, तर हे त्याचे बेसिस झाले. तर आपल्याला तसंच आज अॅनिमल किंगडमचं आपलं हे काय म्हणतात क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलंय. तर अॅनिमल किंगडमचं क्लासिफिकेशन केलं गेलं आहे त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरवरती. ठीक आहे, की जे सिमेट्रिकल आहेत, त्यांचं सिलोमिक असतं का, झालं तर पॅटर्न्स कोणते त्यांचे डायजेशनचे वगैरे, नंतर रिप्रोडक्शनचे, असे 4-5 कॅरेक्टर निवडले गेले आणि क्लासिफिकेशन केलं गेलं अॅनिमल किंगडमचं. एवढं लक्षात ठेवा बस. नंतर म्हणलं तुम्हाला लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर इथून आता वाचायला सुरुवात करूत आपण. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. माझी आवाज येतोय का तुला. हो. अरे तू स्क्रीन शेअर नाही केलेली आहे. नाही ते करतो मी. ओके. हा ठीक आहे, मग आता अॅनिमल किंगडमचं ते लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणून जो पॅरा आहे तो वाच. मी स्क्रीन शेअर करतो तोपर्यंत. हो, 1 मिनिट. Levels of organization. Though all members of Animalia are multicellular, all of them do not exhibit the same pattern of organization of cell. For example, in sponges, the cells are arranged as loose cells aggregates. That is, the exhibit in cellular level of organization. Some division of labor activities occurs among the cells. In coelocentrates, the arrangement of cell is more complex. Here, the cell performing the same function are arranged into tissues, hence called tissue level of organization. A still higher level of organization, that is organ level, is exhibited by members of Platyhelminthes and other higher phyla, where tissue are grouped together to form organs, each specialized for a particular function. In animals like annelids, arthropoda, molluscus, echinodermata, and chordates, organs have associated to form functional systems, each system concerned with a specific physiological function. This pattern is called organ system level of organization. Organ system in different group of animals exhibit various patterns of complexities. For example, the digestive system in Platyhelminthes has only a single opening to the outside of the body that serves both mouth and anus, and hence called incomplete. A complete digestive system has 2 openings, mouth and anus. Similarly, the circulatory system may be of 2 types. First, open system, and second is closed system. Open system, in which the blood is pumped out, the heart and the cell and tissue are directly bathed in it,
and closed system in which the blood is circulated through a series of vessels of varying diameters, that is arteries, veins and capillaries. तर हे बघा आता अॅनिमल किंगडम जे आहे ना लास्ट किंगडम आहे तर त्याचं बेसिस ऑफ ऑर्गनायझेशन बघितलं आपण समजा का बरं बेसिस त्याचं क्लासिफिकेशन केलं तर तेच दिलंय आपल्याला लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता हे थोडे जे असतात ना अॅनिमल हे प्लांट पेक्षा डेव्हलप झालेले असतात. पहिली गोष्ट म्हणजे यांच्याकडे सेल वॉल नसते बरोबर आहे. अॅनिमल कडे सेल वॉल नसती कोणत्या फक्त सेल मेंबर असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे सेन्सरी ऑर्गन असतात आपल्या अॅनिमल्स कडे जे की प्लांट्स वगैरे यांच्याकडे शक्यतोवर नसतात. टिश्यूज असतात वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स कडे पण आपल्याकडे हायली वेल डेव्हलप टिश्यू असतात सेन्सरी ऑर्गन असतात असं म्हणलंय आपल्याला. तर तुम्हाला दिलंय पहिले की फॉर एक्झाम्पल इन स्पॉन्जेस द सेल्स आर अरेंज इन लूज सेल्स ऍग्रिगेट्स दॅट इज दे एक्झिबिट सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता जे स्पॉन्जेस असतात पाण्यामधले जे की आपला पहिला किंगडम आहे समजा किंगडम फायलम जो आहे पोरिफेरा हे ऍक्च्युली असतात स्पॉन्जेस. तर हे दिसायला प्लांट सारखे आहेत एकाच जागी असतात लोकोमोशन करत नाही काही नाही पण यांचं ऑर्गनायझेशन सेल्युलर बघा ते सेल वॉल नसते त्यांना ते सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन असते. ठीक आहे म्हणजे बॉडी त्यांची पूर्ण सेलची बनलेली असते डोळे वगैरे नसतात त्यांना पण ते अॅनिमल असतात. भलेही ते लोकोमोशन ना करो इतर कोणत्या गोष्टी ना करो रिप्रोडक्शन करतात ते मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांचं असतं. ठीक आहे फक्त ते लोकोमोशन नाही करू शकत याचा अर्थ असं नाही की ते अॅनिमल आहेत आणि अॅनिमल फक्त लोकोमोशन करू शकतात असं काही नाही. काही काही असे अॅनिमल्स आहेत जे की लोकोमोशन करू शकत नाहीत. पोरिफेरा वाले बिलकुल लोकोमोशन करू शकत नाहीत ते एकाच जागी असतात. कॅल्शियम च्या मध्ये डिपोजिशन झालेलं असतं त्यांचं आणि कॅल्शियम मधून न्यूट्रिशन घेतात ते. ठीक आहे पाण्यामध्ये जे कॅल्शियम असतं मराईन लेवल मध्ये तर तिथून ते असतात समजा अपीअरन्स त्याचं असतं सगळ्या पोरिफेरन्सचं असं सांगितलं तुम्हाला. आणि त्यांची बॉडी ही पूर्ण सेलची बनलेली असते. ठीक आहे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. नंतर सांगितलं सम डिव्हिजन ऑफ लेबर ऍक्टिव्हिटीज ऑफ द अमॉंग द सेल्स सिलेंट्रेट्स द अरेंजमेंट ऑफ सेल इज मोर कॉम्प्लेक्स. आता त्याचा नंतरचा जो फिल्म आहे सिलेंट्राटा किंवा नायडेरिया त्याचं दुसरं नाव तर नायडेरिया किंवा सिलेंट्राटा मध्ये ते थोडे जास्त वेल डेव्हलप आहे पोरिफेरापेक्षा एकाच जागी असतात ते पण त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अजून सेल डेव्हलप झालेले आहेत. ते कॅच करतात प्रेला त्याच्याकडे टोनोब्लास्ट वगैरे अशा नावाचे काही काही ऑर्गन असतात. तर असं सांगितलं तुम्हाला फक्त की ते इव्हॉल्युशन कसं झालंय पाण्यामधून बाहेर आले म्हणजे ऍक्च्युली हे सगळे मराईनच आहेत बऱ्यापैकी 99% पण नंतर त्यांचं पाण्यातल्या पाण्यात कसं इव्हॉल्युशन झालं ते पाण्याच्या बाहेर कसे आले अॅनिमल कसं झाला नोटोकॉर्ड कसा आला तर हे तुम्हाला सगळं सांगितलं. नंतर दिलंय हेन्स दे कॉल्ड टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. पहिले सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन नंतर टिश्यू लेवल नंतर ऑर्गन लेवल. ग्रुप टिश्यू परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन इज कॉल्ड ग्रुप ऑफ सेल परफॉर्मिंग सिमिलर असं तुम्हाला जे समजा डेफिनेशन आहे त्याला आपण म्हणतो टिश्यू बरोबर आहे. तर आता टिश्यू असतात वेगवेगळ्या प्रकारचे पोरिफेराकडे नसतात ते फक्त सेल्युलर लेवलचे असतात टिश्यू वगैरे खास नसतात त्यांच्याकडे. पण नायडेरिया किंवा सिलेंट्राटा जे तुम्हाला नाव दिले सिलेंट्राटा वाल्यांकडे वेल डेव्हलप थोडे टिश्यू असतात मुवमेंट वगैरे करू शकतात ते. पोरिफेरा मुवमेंट करत नाहीत. ठीक आहे बिलकुल म्हणून त्यांना सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन असं म्हणले. टिश्यू लेवल नसतात त्यांच्याकडे. टिश्यू लेवल कोणापासून असतात नायडेरिया वाल्यापासून. ठीक आहे A still higher level of organization that is organ level is exhibited by members of Platyhelminthes. आता नंतरचा जो फायलम आहे Platyhelminthes त्यांच्याकडे ऑर्गन लेवल असती. टिश्यू तर सेल तर असणारच आहे पण आता ऑर्गन लेवल पण असते ऍडिशन असतं त्यांच्याकडे. ते थोडे अजून डेव्हलप असतात इन्सेक्ट सारखे असतात ते Platyhelminthes. And other higher phyla where tissues are grouped from the organs is specialized for the particular function. प्रत्येकाचं काहीतरी स्पेशल फंक्शन असणार असं ना. आता प्रत्येक ऑर्गन लेवल जर असेल तयार झालेलं Platyhelminthes पासून त्याचं जे ऑर्गन आहेत समजा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन असतात. मोड ऑफ न्यूट्रिशन साठी वेगळा ऑर्गन असतो रिप्रोडक्शन साठी वेगळा ऑर्गन असतो तर त्याचं काहीतरी स्पेसिफिक फंक्शन असणार आहे असं सांगितलं तुम्हाला. ते थोडे इव्हॉल्व्ह झालेले असतात बाकीच्यांपेक्षा बस बाकी काही नाही. इन एनिमल्स लाईक नेलिड आर्थ्रोपोड मॉलस्का एकानोडर्माटा and chordata organs have associated to form functional system. Each system concerned with a specific physiological function. This pattern is called organ system organization. तिथून जे पुढचे फायलम आहेत एकूण 10 फायलम आहेत. तर मेन फायलम जो आहे आपला एनेलिडा आर्थ्रोपोडा मॉलस्का एकानोडर्माटा कॉर्डाटा हे जे आहेत 8-10 प्रकारचे यांच्याकडे ऑर्गन सेल आहेत टिश्यू आहेत आणि ऑर्गन पण आहेत. पोरिफेराकडे फक्त सेल असतात आणि नायडेरियाकडे फक्त टिश्यू असतात. पण एस्केलमिंथेस वगैरे जे तुम्हाला दिसतात प्लॅटिहेल्मिंथेस इस्कून या फायलम पासून थोडेसे ऑर्गन वगैरे पण असतात असं सांगितलं तुम्हाला बस बाकी काही नाही. त्याला आपण म्हणतो ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन. नंतर सांगितलं तुम्हाला ऑर्गन सिस्टीम इज डिफरंट ग्रुप ऑफ एनिमल एक्झिबिटेड व्हेरियस पॅटर्न्स ऑफ कॉम्प्लेक्सिबिलिटी. फॉर एक्झाम्पल द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन प्लॅटिहेल्मिंथेस. प्लॅटिहेल्मिंथेस म्हणजे फ्लॅटवॉर्म. ठीक आहे प्लॅटिहेल्मिंथेसची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते हॅज ओनली अ सिंगल ओपनिंग टू द आउटसाइड ऑफ द बॉडी दॅट रिसिव्हस बोथ माउथ अँड एनस. एकच ओपनिंग असते त्यांना जिथून ते
इटिंग पण करतात आणि एक्सक्रीशन पण करतात, असं असं त्यांचं आहे प्लॅटी एलिमेंटिस मध्ये. त्याचं एक्झाम्पल काय ते बघूत आपण नंतर. असं असतं समजा. हे नंतर अजून काही इव्हॉल्व झालेले असतात ज्यांच्याकडे माउथला वेगळी ओपनिंग असते आणि एक्सक्रीशनला वेगळी ओपनिंग असते. असं एवढाच डिफरन्स आहे बस. नंतर कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम हॅज 2 ओपनिंग्स, माउथ आणि एनस. सिमिलरली द सर्क्युलेटरी सिस्टीम. आता सर्क्युलेटरी सिस्टीम असते, डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, कोणकोणत्या सिस्टीम असतात माहिती ना आपल्या. लोकोमोशनची वेगळी सिस्टीम असते, केमिकल सिस्टीम असते आपल्या बॉडीमध्ये सगळ्या लिव्हिंग थिंगच्या. झालं तर वेगवेगळ्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, एक्सक्रिएटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर हे आपल्याला बघायचं आता कोणत्या अॅनिमल मध्ये कोणती सिस्टीम असते. तर इकडे दिले तुम्हाला फॉर एक्झाम्पल, समजा एक्झाम्पल तर नाही दिले, पण काय असतं ओपन सिस्टीम आणि क्लोज सिस्टीम काय असतं ब्लडचं ते दिले. तर ओपन सिस्टीम म्हणजे ब्लड जे असतं हार्ट मधून पंप होतं आणि पूर्ण बॉडीला वॉश आउट करून वापस हार्ट कडे येतं. पण क्लोज टाईप मध्ये काय असतं माहितीये का, पूर्ण बॉडी मध्ये फिरतं आणि हार्ट कडे तर येतच वापस, पण पुन्हा बॉडी करून हार्ट कडे, अशी सायकल असते. आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे म्हणजे आपला जो रक्तप्रवाह आहे बॉडी मधला तो क्लोज टाईप, आणि ओपन टाईप मधला जो आहे तो या सगळ्या छोटे छोटे जे अॅनिमल दिसतात आपल्याला, इन्सेक्ट वगैरे, आर्थ्रोपोड्स, यांच्यामध्ये जे आहे ना ओपन सिस्टीम आहे. म्हणजे हार्ट जे आहे ते पंप करतं ब्लड, वापस हार्ट कडे येत नाही, असं आहे ते. फक्त बॉडीला वॉश आउट करून तिकडून तिकडं फिरत राहतं. आणि त्यांचं ब्लड हे ग्रीन कलरचं असतं, पिगमेंट वेगळा असतो ब्लडचा, एवढं लक्षात ठेवा. तर एवढ्या बेसिक गोष्टी दिल्यात तुम्हाला. तर हे आलं का लक्षात काय असतं ते बेसिस ऑफ ऑर्गनायझेशन, लक्षात आलं का ते सांगा मला काय ते, बस. ठीक आहे ना. हो आलंय. हा ठीक आहे. आता पुढचा पॅरा राज वाच, सिमेट्री वाच. Symmetry. Animals can be categorized on the basis of their symmetry. Sponges are mostly asymmetrical. That is, any plane that passes through the center does not divide them into equal halves. When any plane passes through the central axis of the body, divides the organism into two identical halves. It is called radical symmetry. Coentrates, notophores, and echinoderms have the kind of body plan. Animals like annelids, arthropods, etc., where the body can be divided into identical left and right halves in one plane, exhibit bilateral symmetry. ठीक आहे. तर आता अजून एक बेसिस ऑफ क्लासिफिकेशन असतं आपल्या अॅनिमल मध्ये, सिमेट्री. म्हणजे आपल्याला जर आपण कट केलं मधून तर आपण सिमेट्रिकल असतं, बरोबर आहे. मधून जर सेंट्रल मधून कट केलं आपल्याला तर आपण सिमेट्रिकल असतो, बरोबर आहे. काही काही ऑर्गॅनिझम असिमेट्रिकल असतात, जसं की स्पॉन्जेस हे असिमेट्रिकल आहे, नायडेरियन सिमेट्रिकल आहेत. अजून डायनोफ्लॅजिलट म्हणजे आपले पुढचे जे आहेत ऑर्गन लेवलचे वगैरे वेगवेगळ्या टाईपचे, आर्थ्रोपोड सिमेट्रिकल आहेत. पण तेच जर आपण पुढे गेलो थोडं फिश वगैरे तर ते असिमेट्रिकल असतात बऱ्यापैकी. तर सिमेट्री हा एक बेस आहे की आपल्याला क्लासिफाय का बरं केलंय सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. तर हे सांगतं आपल्याला सिमेट्री की रिझन आहे बाबा की क्लासिफिकेशन का बरं केलं प्रत्येक ऑर्गॅनिझमचं, तर सिमेट्री वरून केलं. जसं की आता एक्झाम्पल दिले तुम्हाला, एनिमल्स कॅन बी कॅटेगराइज ऑन द बेसिस ऑफ देअर सिमेट्री. जसं की स्पॉन्जेस हे असिमेट्रिकल असतात, ते त्यांना जर कट केलं तर ते असे परफेक्टली दोन भाग होत नाहीत त्यांचे, समजलं ना. सिमेट्रिकल नसतात. दॅट इज एनी प्लेन इन द पास थ्रू द सेंटर डज नॉट डिवाइड इन द इक्वल हाल्स, म्हणजे सेम भाग होत नाही, तेच दिले कट केल्यावरती. वेन एनी प्लेन पासिंग थ्रू द सेंट्रल एक्सिस ऑफ द बॉडी डिवाइड्स द ऑर्गॅनिझम ऑफ द बॉडी आयडेंटिकली हाव्स, इट इज कॉल्ड रेडियल सिमेट्री. सेंटर मधून जर कट केलं एखाद्या अॅनिमलला, एखादा समजा स्टार फिश माहिती ना, स्टार फिशला जर मधून कट केलं तर तो रेडियल सिमेट्री दाखवतो. त्याला म्हणतात रेडियल सिमेट्री. म्हणजे रेडियल जर आपण कट केली, डायमीटरच्या ऐवजी रेडियल न जर कट केलं आपण तर ते रेडियल सिमेट्री दाखवतं. म्हणजे दोन इक्वल हाल होतात त्याचे. हाल्स म्हणजे दोन इक्वल पार्ट्स. ठीक आहे. नंतर अजून एक आहे सिलेंट्रेट्स, टेनोफोर्स आणि एकानोडर्म्स हॅव दिस काइंड ऑफ द प्लॅन रेडियल सिमेट्रीचा. ठीक आहे. नंतर एनिमल लाईक एनेलिड्स, आर्थ्रोपोडा, वेअर द बॉडी कॅन बी डिवायडेड इन आयडेंटिकल लेफ्ट अँड राईट हाल्स इन ओनली वन प्लेन, एक्झिबिट बायलॅटरल सिमेट्री. आता यांना जर आपण कट केलं मधून, ते ॲनेलिड्स, आर्थ्रोपोड्स, म्हणजे समजा एखादा किडा घेतलास तुम्ही, ग्रास हॉपर माहिती ना काय असतो, नागतोडा. नागतोडाला जर तुम्ही मधून कट केलं तर बरोबर इक्वल हाल पडतात त्याचे, अर्धा भाग इकडे अर्धा भाग इकडे. डायसेक्शन जर केलं आपण नागतोड्याचं, ठीक आहे, तर तो इक्वल हाल दाखवतो नेहमी, आतून इंटरनल सुद्धा आणि एक्सटर्नल सुद्धा. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण बायलॅटरल सिमेट्री. बाय म्हणजे दोन तुकडे पडणे, याला म्हणतात बायलॅटरल सिमेट्री. एवढंच दिलंय. नंतर आता अजून एक बेसिस ऑफ क्लासिफिकेशन दिलंय, सगळ्यात महत्वाचं आहे जे की, तर डायप्लोप्लास्टिक आणि ट्रायप्लोप्लास्टिक ऑर्गनायझेशन काय असतं. तर आता बघा, एनिमल्स इन विच द सेल्स आर अरेंज टू द एम्ब्रायोनिक लेयर्स, एक्सटर्नल एक्टोडर्म, एंडोडर्म आणि डायप्लोप्लास्टिक एनिमल्स. ठीक आहे. तर आता हे बघा, अजून एक बेसिस काय क्लासिफिकेशनचं,
एम्ब्रायोनिकल स्टेज असते अॅनिमलची, प्रत्येक अॅनिमलची, ठीक आहे, कोणताही असो मग तो. काही काही जणांना नसतं समजा, पण डेव्हलप झालेले अॅनिमल तर जर असतंच. तर त्याचा एक सिलोम असतो. सिलोम म्हणजे एक पोकळी असते. तर ते हे बघा सांगतो आता, ते 3 लेअरचा असतो, अरेंज्ड इन द एम्ब्रायोनिक लेयर्स. कोणता पण अॅनिमल हा 3 लेअरचा बनलेला असतो, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म, ठीक आहे. तर ते सांगेल तुम्हाला. एक्टो म्हणजे बाहेरचा लेअर, मेसो म्हणजे मधला लेअर, आणि एंडो म्हणजे एकदम आतला लेअर. 3 लेअरचा अॅनिमल बनलेला असतो कोणता पण. आर कॉल्ड डायप्लोब्लास्टिक. ज्याच्याकडे एक्टोडर्म आणि एंडोडर्म म्हणतात डायप्लोब्लास्टिक. नंतर दिले तुम्हाला जसं की सिलेंट्रेट्स मध्ये, an undifferentiated layer mesoglia is present in the between the ectoderm and mesoderm, त्याला म्हणतो आपण मेसोडर्म, ठीक आहे. those animals in which the developing embryo has a third germinal layer mesoderm in between the ectoderm and mesoderm, the it is called triploblast. हे बघा शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला, एक्टोडर्म आणि एंडोडर्म असेल तर डायप्लोब्लास्टिक म्हणतात, आणि एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म तिन्ही जर डर्म्स असतील, म्हणजे तिन्ही जर लेअर असतील स्किनचे, तर त्याला म्हणतात ट्रायप्लोब्लास्टिक. तर डायप्लोब्लास्टिक कोण आहे आणि ट्रायप्लोब्लास्टिक कोण आहे हे सांगतो तुम्हाला, म्हणजे पुढे लिहिलेलंच आहे. हे कळालं का काय असतं ते? बॉडीचे 3 लेअर असतात, ठीक आहे. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. तर ज्यांच्याकडे 2 असतं, एक्टो आणि एंडो, त्याला म्हणतात डायप्लोब्लास्टिक, आणि ज्याच्याकडे 3ही असतं त्याला म्हणतात ट्रायप्लोब्लास्टिक. जसं की प्लॅटी हेल्मिंथिस, तुम्हाला एक्झाम्पल दिले ट्रायप्लोब्लास्टिक. प्लॅटी हेल्मिंथिस जे असतात, फ्लॅटवर्म, प्लॅनरिया वगैरे, ते ट्रायप्लोब्लास्टिक असतात, त्यांच्याकडे 3ही लेअर असतात. आपण पण ट्रायप्लोब्लास्टिक असतो. जेव्हा आपण एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असतो तेव्हा आपले 3ही लेअर दिसतात ऍक्च्युअली, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. आणि आपल्या प्रत्येक लेअरचा वेगवेगळा पार्ट बनतो, वेगवेगळा ऑर्गन बनतो. जसं की मेसोडर्मचा ब्रेन बनतो, एक्टोडर्मचा बोन बनतो, आय बनती, असं आहे, तुम्हाला रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये आहे, ठीक आहे. तर पुढचा अजून एक बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आहे, त्याला म्हणतो आपण सिलोम. सिलोम बघा सगळ्यात महत्वाचं आहे माझ्या मते, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ अ कॅव्हिटी. सिलोम ही एक कॅव्हिटी असते बॉडी मधली, ठीक आहे, म्हणजे नळी, पोकळी जर आपण जसं की म्हणतो, ठीक आहे, त्याला आपण सिलोम म्हणतो. प्रत्येकाच्या बॉडीमध्ये एक कॅव्हिटी असते, कोणताही अॅनिमल असो मग तो. प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ अ कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड द गट वॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्लासिफिकेशन. द बॉडी कॅव्हिटी विच इज लाइन बाय मेसोडर्म इज कॉल्ड सिलोम. एनिमल प्रोसेसिंग द सिलोम आर कॉल्ड सिलोमेट. ज्यांच्याकडे सिलोम आहे, म्हणजे ज्यांच्याकडे पोकळी आहे, त्याला म्हणतात पोकळीवाले, म्हणजे सिलोमेट. एवढं लक्षात. जसं की एक्झाम्पल दिले तुम्हाला, एनेलिड्स, मॉल्युस्क, आर्थ्रोपोड, इकॅनोडर्माटा, हेमिकोडर्टा आणि कॉर्डेटा. हे बरेच सगळे जवळपास 80% अॅनिमल हे सिलोमेट असतातच, लक्षात ठेवा, ठीक आहे. नंतर इन सम अॅनिमल्स the body cavity is not lined by mesoderm. Instead of the mesoderm is present scattered pouches between the ectoderm and endoderm. Such body cavity is called pseudocoelom किंवा pseudocoelomate. तर काही काही जणांकडे सिलोम म्हणजे पोकळी जर नसेल, की माउथ टू एनस अशी जर पोकळी नसेल, तर त्याला म्हणतात असिलोमेट. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. एक्झाम्पल आहे त्याचं एस्केलमिंथेस. एस्केलमिंथेस आताच तुम्हाला दाखवलं होतं. सिलोम वगैरे काही असतो त्यांच्याकडे, एकच ओपनिंग असती जिथून ते इटिंग पण करतात आणि एक्सक्रिशन पण करतात, असं होतं. जसं की प्लॅटिहेल्मिंथेस, ते पण एक एक्झाम्पल समजा, ठीक आहे. नंतर दिले तुम्हाला सेगमेंटेशन. आता ते काही काही जणांची बॉडी सेगमेंटेड असते, म्हणजे अशा खाचा खाचा असतात बॉडीला, तर ते बघू आपण आता. In some animals, the body is internally divided into segments with a serial repetition of the last term organs. For example, earthworm. The body shows this pattern called metameric segmentation, and the phenomenon is called metamerism. Metameric segmentation एक शब्द लक्षात ठेवा. पुढे चालून जे धडा आहे तुम्हाला सेलच्या युनिट मध्ये, सेलच्या नाही आपल्या ते मॉर्फोलॉजीचा आहे ना, मॉर्फोलॉजीच्या नंतर एक तुम्हाला युनिट आहे अर्थवॉर्म वरती. अर्थवॉर्म आणि कॉकरोचची बॉडी ही मेटामेरिक सेगमेंटेशन दाखवते. आणि पुढे जाऊन तुम्ही जर बघताल तर एक ॲनिलिडा म्हणून पाहिलं मी तुम्हाला, त्याच्याकडे पण मेटामेरिक सेगमेंटेशन असतात, ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त, ज्याचे असे खाचा खाचा पडलेले असतात बॉडीवर, लाईन असतात, ठीक आहे, मग त्याला आपण म्हणतो मेटामेरिक सेगमेंटेशन, बस. नंतर सगळ्यात महत्वाचा क्लासिफिकेशनचा बेसिस असतो, त्याला म्हणतो आपण नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड आपल्याकडे जसा स्पायनल कॉर्ड असतो, तसा नोटोकॉर्ड हा स्पायनल कॉर्डचा एकदम छोटा टाइप असतो. म्हणजे एकदम अनइव्हॉल्व्ह झालेल्या ऑर्गॅनिझम मध्ये नोटोकॉर्ड बघायला भेटतो. आपल्याकडे पण बघायला भेटतो, पण आपण जेव्हा एम्ब्रियोनिकल स्टेजेस मध्ये असतो तेव्हा बघायला भेटतो, ठीक आहे. नोटोकॉर्ड इज अ मेसोडर्मली derived rod-like structure formed on the dorsal side during embryonic development in some animals. Animals with notochord are called chordates, and those do not have are called non-chordates, जसं की पॉरिफेरा आणि एकानोडर्म. पॉरिफेरा आणि एकानोडर्माटा हे 2 फायलम असे आहेत ज्यांच्याकडे की नोटोकॉर्ड सुद्धा नसतो. त्यांना बॅक सपोर्टला कशाचीच गरज नसती, ते डायरेक्ट अटॅच असतात, वेगवेगळ्या दुसऱ्यावरती डिपेंड असतात, ठीक आहे. त्यांना नोटोकॉर्डची काही गरज नसते. जसं की पॉरिफेरा, त्याला लोकोमोशन करायचं
करायचीच नाही, मग त्याला नोटोकॉर्डची काय गरज आहे? तो एकच जागी बसलेला असतो सारखा आपला पॉरिफेरन्स, बरोबर आहे की नाही? हो. ते स्पंजेस जे तुम्हाला पुढे दिले डायग्राम, त्यांना लोकोमोशनची गरज नसती, मग त्यांना नोटोकॉर्डची पण गरज नाहीये. लोकोमोशन नोटोकॉर्डचं मेन पर्पज काय कोणत्या पण अॅनिमल साठी, स्पायनल कॉर्ड नोटोकॉर्डचं, की लोकोमोशन व्हावी, एक स्ट्रेटनेस यावा, इरेक्ट राहावे ते अॅनिमल म्हणून. पण पोरीफेराला काय गरज आहे? ते एका जागी कॅल्शियम वरती त्यांचं डिकम्पोजिशन झालेलं असतं, मस्त बसतात आपले, न्यूट्रिशन वगैरे घेतात, ग्रोथ करतात, रिप्रोडक्शन करतात, पसरत जातात. ते कोरल रीफ आहे ना, कोरल रीफ, तिकडे तुम्हाला हे बघायला भेटतात सगळे असे पोरीफेरा वगैरे वेगवेगळ्या टाईपचे अॅनिमल्स. ते एकाच जागी असतात नेहमी, अॅनिमल असतात पण एकाच जागी डिपॉझिशन झालेलं असतं त्यांचं कॅल्शियम सोबत, फॉस्फरस, कॅल्शियम अशा वेगवेगळ्या एलिमेंट सोबत. तर त्यांच्याकडे नोटोकॉर्ड नसतो. नंतर दिले तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल्स. तर पुढे एक चार्ट दिलाय पुढच्या पेजवर. ते चार्ट थोडा इम्पॉर्टंट आहे, तर बघून घ्या. आता मला सांगा, एवढं जर बघितलं आपण, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघितली, सिमेट्री बघितली, डायप्लोप्लास्टिक काय असतं, ट्रायप्लोप्लास्टिक काय असतं, सिलोम बघितला, सेगमेंट बघितले, नोटोकॉर्ड बघितलं. तर आता या सगळ्यांवरून एखादं प्रत्येक अॅनिमलचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. जसं की प्लांटचं क्लासिफिकेशन कसं झालं, की ते रिप्रोडक्शन कुठं करतात, पाण्यात करतात का फिमेल गॅमेटोफाइट वरती करतात, असं झालंय. तसं आपल्या अॅनिमलचं जास्त कॅरेक्टर वर्तन झालंय. तर समजलं का हो. हे काय ते सगळे हे कॅरेक्टर्स आहेत, ठीक आहे? ते दिसत कसे, एक्सपिरियन्स कसं आहे त्यांचं, काय नाही, सगळ्यांना समजलं का? हो. हा, एवढंच दिलंय तुम्हाला. ते क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलंय आपण, एवढं लक्षात ठेवा. तर आता क्लासिफिकेशन बघूत आपण. हे तर सगळे बेसिस झाले क्लासिफिकेशन. आता ओरिजिनल क्लासिफिकेशन बघायचं आहे आपल्याला. तर ते चार्ट वाचून घ्या, वाचायची पण गरज नाही खरं तर, एकदा पाठ झाल्यावर. पुढं सगळं आपल्याला आहे थोडक्यामध्ये. तर स्टार्टिंग पासून बघूत आपण. पहिला फायलम घेऊत. तर पहिला फायलम वाचता, माधवी वाच, पोरीफेरा वाच. Phylum Porifera. Members of this phylum are commonly known as sponges. They are generally marine and mostly asymmetrical animals. These are primitive multicellular animals and have cellular level of organization. Sponges have a water transport or canal system. Water enters through minute pores, that is ostia, in the body walls into central cavity, spongocele, from where it goes out through the osculum. This pathway of water transport is helpful in food gathering, respiratory exchange, and removal of waste. Conocytes or coral cells line in spongocele and canals. Digestion intercellular. The body is supported by a skeleton made up of spicules or spongian fibers. Sexes are not separate, that is hermaphrodite. That is, eggs and sperms are produced by the same individual. Sponges reproduce asexually by fragmentation and sexually by formation of gametes. Fertilization is internal and development is indirect, having a larval stage which is morphologically distinct from the adult. ठीक आहे. तर आता पहिला आपल्याला टाईप बघायचा आहे किंगडम अॅनिमलियाचा. जसं की आपण किंगडम प्लांटचा टाईप बघितला एल्गी, तसा याचा पहिला टाईप आहे फायलम पोरीफेरा. इझी एकदम, जे आपल्याला समुद्रामध्ये दिसतात सगळ्या टाईपचे स्पंजेस वगैरे एकाच जागी असतात. हे लोकोमोशन वगैरे काही करत नाही, दिसायला पण असतात थोडे वेगवेगळ्या कलर मध्ये, कोणते लाल असतात, कोणी ग्रीन असतात. आणि हे यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन एकदम इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ बघा तुम्ही युट्यूब वरती, कसं ते करतात. पाणी त्यांच्या जे ऑस्ट्युलम असं एक जे कॅव्हिटी असते ना, त्याच्यातून पाणी घेतात आणि त्यांच्या साईडचे जे ऑस्टिया असतात त्याच्यातून रिलीज करतात. तर हे इंटरेस्टिंग असतं यांचं एकदम. तर पोरीफेरा बघा, मेंबर्स ऑफ दिस फायलम आर कॉमनली नोन एज स्पंजेस. सगळे स्पंज सारखे दिसतात म्हणून आपण त्यांना स्पॉन्जेस म्हणतो, ठीक आहे? स्पंज माहिती ना कसा असतो ते, एकदम स्पॉन्जी. बॉडी यांची एकदम स्पंज सारखी असते, सेल्युलर असते पण सगळे स्पॉन्ज असतात. ते सेलचे बनलेले स्पॉन्ज समजा. तर प्रायमेटिव्ह असतात. दीज आर प्रायमेटिव्ह मल्टीसेल्युलर स्पॉन्जेस आणि सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असते यांच्यामध्ये. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला बघायला भेटते सगळ्या टाईपच्या स्पॉन्जेस मध्ये, ठीक आहे? बाकी काही वगैरे नसते यांना, अॅनिमल असतात. कारण की यांचं रिप्रोडक्शनचा मोड वगैरे सगळं अॅनिमल सारखाच दिसतो आपल्याला म्हणून. नंतर सांगितले स्पॉन्जेस हॅव अ वॉटर ट्रान्सपोर्ट और कॅनल सिस्टीम. वॉटर एंटर्स थ्रू मायन्यूट पोर्स ऑस्टिया. हे जे मधला जो एक होल असतो त्यांच्यामध्ये, मेन जो होल असतो, ठीक आहे, ते लक्षात ठेवा, त्याला म्हणतात ऑस्टिया.
and in the body wall and the central cavity spongious soil मधून पाणी वगैरे एंटर होतं, सगळं एंटर होतं आणि ते इथून सगळं प्रे वगैरे कॅच करतात त्यांचा, सारखं ऍब्झॉर्प्शन करत राहतात ते पाण्याचं त्या ऑस्युलम मधून. ठीक आहे. फ्रॉम वेअर इट गोस आउट टू द ऑस्युलम. दिस पाथवे ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट हेल्पफुल इन फूड गॅदरिंग. सारखं म्हणजे त्यांचा असा कंटिन्युअस पाथ असतो, नेहमी ते पाणी ऍब्झॉर्ब करतात आणि त्याच्या साईडच्या होल्स मधून सोडतात, मोठ्या हॉलमधून पाणी घेतात, साईडच्या हॉल मधून सोडत राहतात. आणि जे काही मध्ये त्यांच्या येत राहतं कॅव्हिटी मध्ये, त्या जेव्हा ते असं पाणी घेतात ऍब्झॉर्ब करतात, तेव्हा मग काही काही जे फूड पार्टिकल्स वगैरे ऑर्गॅनिक मटेरियल भेटले ते त्यांच्यामध्ये ऍब्झॉर्ब होऊन जातं सेल मध्ये वगैरे. झालं, असंच ते मोड ऑफ न्यूट्रिशन असतं त्यांचं. बस प्रे कॅच करतात मग ते जे काही मराईन समजा अॅनिमल असतील छोटे मोठे ते तसं खातात अशा प्रकारे. दिस पाथवे ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट इज हेल्प इन फूड गॅदरिंग, रेस्पिरेशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस वगैरे, वेस्ट वगैरे या सगळ्यांमध्ये हेल्प करते. हे टाईपचं जे त्यांचं आहे समजा कॅरेक्टर, पाणी आत घेतात आणि सोडतात वेगवेगळ्या होल्स मधून. ठीक आहे. तर हे यांचं फूड गॅदर करण्यासाठी आणि रेस्पिरेशन साठी आणि एक्सक्रेशन तिघांसाठी काम करतं. कोएनोसाइट नावाचे एक स्पेशल सेल्स असतात जे की यांचे सपोर्ट करतात. असे जे यांना जर कट केलं तुम्ही, लॅटरल सेक्शन जर बघितला तुम्ही सगळ्या प्रकारच्या स्पॉन्जेसचा, तर तुम्हाला असे कोन सेल भेटतील, एकदम असे लॉंग असतात, ते इरेक्ट असतात नेहमी आतल्या साईडने. ठीक आहे. कोएनोसाइट म्हणतो आपण त्यांना, किंवा कॉलस येतो. ते हेल्प करतात त्यांची बॉडी मेंटेन करायला. डायजेशन आणि इंट्रासेल्युलर साठी पण मदत करतात. ते डायजेशन मध्ये पण मदत करतात कॉलर सेल ऍक्च्युअली. द बॉडी इज सपोर्टेड बाय स्केलेटन मेड अप ऑफ स्पिक्युल्स आणि स्पॉन्जिन फायबर. स्पायक्युल्स आणि स्पॉन्जिन फायबर असतात. जर कट सेक्शन बघितलं यांचं, तर असे स्पायक्युल्स आणि स्पॉन्जिन फायबर नावाचं एक आपल्याला फायबर्स भेटतात, ते त्यांचे मदत करतात. ठीक आहे. कशाला? की त्यांचं एकाच जागी राहावं म्हणून आणि ब्रेक वगैरे होऊ नये म्हणून, अशी त्यांची बॉडी असती. नंतर सेक्सेस आर सेपरेट, नॉट सेपरेट. सेपरेट नसतात, कारण की दोन वेगवेगळे सेक्स असून काय फायदा आहे त्याच्यामध्ये? त्याला रिप्रोडक्शन करून शेवटी बडिंगच करायची आहे ना, म्हणून ते एकाच बॉडीवरती मेल आणि फिमेल दोन्ही सेक्स असतात. त्याला आपण म्हणतो हर्माफ्रोडाईट. हर्माफ्रोडाईट हा जर शब्द आला तर समजून जायचं सेक्सेस ऑन सेम ऑर्गॅनिझम, बोथ सेक्सेस आर अपियर्ड ऑन वन ऑर्गॅनिझम, म्हणजे मेल आणि फिमेल एकाच ऑर्गॅनिझम वरती आहेत. हा शब्द आला की समजून जायचं. एग्स अँड स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड बाय द सेम इंडिव्हिज्युअल. एकाच स्पॉन्ज कडून एग आणि स्पर्म तयार होतो, त्यांचं फर्टिलायझेशन होतं आतल्या आत आणि नवीन बड तयार होतं. बस ते साईडला जे दिले तुम्हाला डायग्राम मध्ये, नवीन छोटा बड तयार झालाय, ते एकाच याच्यावरून तयार झालाय. ठीक आहे. असे ते वाढत 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 जातात कॅल्शियमचं मदत घेऊन. इकडे तुम्हाला दिलं नाही कॅल्शियम वाटतं, पण ते ऍक्च्युअली कॅल्शियम वरतीच असतात शक्यतो, कॅल्शियम आणि फॉस्फरस वरती. तिथून ते मोड ऑफ न्यूट्रिशन करतात त्यांचं. नंतर दिलंय स्पॉन्जेस रिप्रोड्यूस असेक्सुअली बाय फ्रेगमेंटेशन. असेक्सुअल रिप्रोडक्शन नेहमी फ्रेगमेंटेशनच करतात, लक्षात ठेवायचं. अँड सेक्सुअली बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट. साधी गोष्ट आहे, गॅमेट असणार सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये, त्याशिवाय सेक्सुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. फर्टिलायझेशन जे असतं त्यांचं ते इंटरनल असतं, म्हणजे जे फ्युजन करतात मेल आणि फिमेल गॅमेट, फर्टिलायझेशन, मिओसिस मायटोसिस जे होतं दोन्ही गॅमेट एकत्र येऊन, ते इनसाइड द बॉडी होतं. त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन इज इंटरनल. ठीक आहे. आणि डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट हॅव्हिंग अ लार्वल स्टेज. लार्वा स्टेज असते त्याची, नाहीतर बडिंग पण होती, विच इज मॉर्फोलॉजिकली डिस्टिंक्ट फ्रॉम द अडल्ट. बडिंग समजा, बडिंग इन हायड्रा मध्ये कसं होतं तसं त्यांच्यामध्ये होतं बडिंग. तर 2-4च मेन शब्द आहेत, सोपं आहे एकदम समजून घ्यायला. की त्यांच्याकडे स्पॉन्जिसोइल नावाचं, ऑस्टिया नावाचं एक ओपनिंग असतं जिथून ते वॉटर ऍब्झॉर्ब करतात. त्यांना सपोर्टिव्ह कोएनोसाइट असतात. नंतर दिले तुम्हाला स्पायक्युल्स आणि स्पॉन्जिन, त्यांची बॉडी फिजिकल जी बॉडी आहे स्पॉन्जेसची, त्याला मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. नंतर पाणी वगैरे ऍब्झॉर्ब करून ते मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांचं कंटिन्यू करतात, रिप्रोडक्शन करतात. बस. आणि फर्टिलायझेशन असतं. आणि त्याचे 2-4 एक्झाम्पल देतो तुम्हाला, सायकॉन, युस्पॉन्जिया आणि स्पॉन्जिलिया. याच्यावर कधी काही जास्त प्रश्न पण पडत नाही, फक्त लक्षात ठेवा की एकच मेन प्रश्न काय याचा, की कोएनोसाइट नावाचे कॉलर सेल असतात. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. काही प्रॉब्लेम आहे का पोरिफेरा मध्ये? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट मध्ये काय डिफरन्स आहे? डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे ते जे असतात फर्टिलायझेशन झाल्यावरती डायरेक्ट डेव्हलपमेंट करतात, त्यांचं मिओसिस होतं आणि झायगॉट फॉर्मेशन होतं आणि डायरेक्ट डेव्हलपमेंट होती. पण आता जे असं मागच्या किंगडम मध्ये जर तू बघितलं प्लांट किंगडम मध्ये, तर काय की याच्यामध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट होत नाही. म्हणजे इमिजिएटली फर्टिलायझेशन झाल्यावरती डायरेक्ट डेव्हलपमेंट होत नाही, थोड्या वेळानंतर होती. टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असते, एवढाच डिफरन्स आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. हो. डिफरन्स. हा, टाइम कन्झ्युमिंग असतं. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे तो दुसऱ्यावरती डिपेंड आहे का, त्याचं मिओसिस झाल्यावर तो दुसऱ्यावर डिपेंड राहून डेव्हलप होतो की नाही, का त्याला कोणत्या इतर गोष्टीची गरज असते का डेव्हलपमेंटसाठी, का तो स्वतः इंडिव्हिज्युअली सेल्फ डेव्हलप होतो की नाही, एवढंच. तर हे असं काही नसते डायरेक्ट इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. पोरिफेरामध्ये तसं काही एवढं काही खास दिसून येत नाही. बस एवढंच तुम्हाला दिलंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पोरिफेरामध्ये कोएनोसाइट, याच्यावरती नीटला प्रश्न आलता. कोएनोसाइट कोणामध्ये असतात? पोरिफेरामध्ये असतात. बस
बाकी काही तुम्हाला नाहीये. सायकॉन वगैरे एक्झाम्पल आहे, तर तेवढं लक्षात ठेवा. नंतरचा आपला फायलम आहे, फायलम सिलेंट्राटा म्हणजे क्नायडेरिया ज्याला म्हणतो. याच्यामध्ये सगळं काय असतं माहितीये का, जे आपले जे हायड्रा, जेलीफिश वगैरे जे दिसून येतात आपल्याला, छोटे छोटे असतात ते ऍक्च्युली, तर ते असतात. तर राज, फायलम सिलेंट्रा वाच आता. हो. कुठून वाचायचं आहे? हॅलो. फायलम वाचून टाक ना, स्टार्टिंग पासून ते वरची लाईन दिसते सगळं वाच. हे मेंबर्स पासून ना. कोणतं मेंबर्स रे? ते दिसते तुला, फायलम नायडेरिया, सिलेंट्राटा, दुसरा फायलम तो वाचून टाक ना. दे आर एक्वॅटिक वगैरे. Okay. They are aquatic, mostly marine, sessile or free swimming, radially symmetrical animals. The name Cnidaria is derived from nidoblast or nidocytes, which contains the stinging capsules or nematocytes present on the tentacles of the body. Nidoblasts are used for anchorage, defense, and for the capture of prey. Cnidarians exhibit tissue level of organization and are diplobastic. They have a central gastrovascular cavity with a single opening mouth on hypostome. Digestion is extracellular and intracellular. Some of Cnidarians, example corals, have skeleton composed of calcium carbonate. Cnidarians exhibit two basic body forms called polyp and medusa. The former is a sessile and cylindrical form like Hydra, Adamsia, etc. Whereas the later is umbrella shaped and free swimming like Aurelia or jellyfish. Those cnidarians which exist in both forms exhibit alternation of generation. That is, polyps produce medusa asexually and medusa from the polyps sexually. Example, Visalia. झालं. हा बरोबर. आता हे बघा, दुसरा फायलम आहे फायलम सिलेंट्राटा. आता पहिला फायलम जो होतो त्याचे फक्त सेल्युलर ऑर्गनायझेशन बॉडी असते, पण हे थोडे डेव्हलप असतात कोरिफेरन्स पेक्षा. यांच्याकडे सेल तर असतात आणि सेलचं जे असतात ते टिश्यू असतात आणि प्रत्येक टिश्यूचा वेगवेगळा फंक्शन असतो, म्हणून हे थोडे डेव्हलप असतात. हे प्रे वगैरे कॅच करण्यासाठी यांच्याकडे टेंटॅकल्स वगैरे असतात. टेंटॅकल्स माहिती ना, ते ऑक्टोपस कडे असतात तसे वेगवेगळे लांब हात, तसे यांच्याकडे बघा तुम्ही डायग्राम मध्ये टेंटॅकल्स असतात प्रे वगैरे कॅच करण्यासाठी. तर तुम्हाला दिलंय मराईन असतात, ते तर असणारच आहेत ना, समुद्रातच आढळतात म्हणजे मराईन तर असणारच आहे, एक्वॅटिक मराईन. The name Cnidaria is derived from the Nidoblast, Nidocyte with the one capsule nematocyte. हे बघा, आता त्यांच्याकडे जे असतात ना, हे नायडोब्लास्ट म्हणजे दोऱ्यासारखे जे धागे धागे असतात वरती त्यांना, जसं की इकडे हायड्रा डायग्राम बघा तुम्ही वरती दिली आहे तुम्हाला, ठीक आहे, ऍडॅम्सिया हायड्रा काहीतरी म्हणतात त्याला. तर याच्याकडे असतात माउथ म्हणजे वरची जी ओपनिंग असते अशी, वरच्या ओपनिंगला प्रे कॅच करण्यासाठी, इतर ऑर्गॅनिक मटेरियल कॅच करण्यासाठी, मोड ऑफ न्यूट्रिशन साठी त्याच्याकडे असतात नायडोब्लास्ट. हायपोस्टोम म्हणजे वरचा जो पार्ट आहे त्याला हायपोस्टोम म्हणतात आणि त्याला आपण माउथ म्हणतो, ठीक आहे. डायजेशन इज एक्स्ट्रासेल्युलर आणि इंट्रासेल्युलर. डायजेशन जे होतं हायड्रामध्ये वगैरे वगैरे, जसं की जेलीफिश मध्ये, हायड्रामध्ये एक्स्ट्रासेल्युलर असतं, इंट्रासेल्युलर असतं. म्हणजे सेलच्या आत सुद्धा डायजेशन होतं, प्रोटीन सिंथेसिस होतं, आणि सेलच्या बाहेर म्हणजे हे जी गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी दिली याच्यामध्ये सुद्धा ते फूडचं डायजेशन करतात, जे भले त्यांनी कॅच केलं असेल ऑर्गॅनिक मटेरियल सी मधलं. तर दोन्ही टाईपचे डायजेशन इकडे दिसून येतात आपल्याला. नंतर दिले सम ऑफ द नायडेरियन्स, जसं की एक्झाम्पल दिले कोरल्स माहिती ना, कोरल रीफ काय असते ते रंगीत असतात एकदम, ते हे असतात कोरल रीफ. हॅव अ स्केलेटन कंपोज ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता पोरीफेरामध्ये बघितलं, इकडे दिलं नाही ऍक्च्युली, पण हे पण कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या याच्या बेसिसचे बनलेले असतात, आणि हे सुद्धा शक्यतोवर कॅल्शियम कार्बोनेट च स्केलेटन यांचं असतं, ठीक आहे. म्हणजे जे काही यांची बॉडी ऑर्गनायझेशन असते, खालचा जो बेस आहे हायड्राचा, तो कॅल्शियम कार्बोनेट सोबत डिकम्पोज झालेला असतो, एवढं लक्षात ठेवा. डिपॉझिट झालेला असतो, बरोबर आहे. डिकम्पोज नाही, आपलं डिपॉझिशन झालेलं असतं याचं कॅल्शियम कार्बोनेट सोबत, एवढं लक्षात ठेवा. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेट. नायडेरियन्स एक्झिबिट टू बेसिक टाईप ऑफ द, म्हणजे यांची जी बॉडी असते ना, हे दोन टाईपचे ऑर्गनायझेशन तयार करते. पोलाईप आणि मेडुसा दोन टाईपचे फॉर्म असतात. जसं की जेली फिशचं जे फॉर्म आहे ना,
हे असतं मेडुसा, आणि हायड्राचं जे दिले तुम्हाला ते असतं पोलाइप. ठीक आहे, म्हणजे असतं काही काही जणांमध्ये दोन्ही असतं, जसं की काही काही नायडेरियन्स आहेत त्यांच्यामध्ये दोन्ही फॉर्म देतात. तर एक्झाम्पल बघू आपण. द फॉर्मर इज अ सेसाइल अँड नायडेरिया फॉर्म लाईक हायड्रा, एडम्सिया एक्सेट्रा, वेअर एज द latter is umbrella shape and free living aurelia or jellyfish. Those cnidarians which exhibit both forms exhibit alternation of generation. आता काही काही जण जे आहेत हे समजा एखादा अॅनिमल याचं काही एक्झाम्पल दिलं नाही शक्यतो, दिले बघा ऑबेलिया म्हणून, सगळ्या शेवटी पॅरा संपल्यावर. ऑबेलिया हा जो अॅनिमल आहे ना नायडेरियन मधला, हा पोलाइप आणि मेडुसा दोन्ही बॉडी स्ट्रक्चर फॉर्म करू शकतो स्वतःचे. ऍक्च्युअली हा एक अॅनिमल, पण दोन्ही शेप जे तुम्हाला दिलेत वरती व्हायोलेट कलर मध्ये, हा ऑबेलिया नावाचा जो अॅनिमल आहे नायडेरिया मधला, तो हायड्रा नसतो, जेलीफिश नसतो, पण तो दोघांसारखे बॉडी स्ट्रक्चर तयार करू शकतो स्वतःचे. ठीक आहे, एक्सेप्शन असतो तो. तर त्याचं कसं असतं ते बघूत आता. तर तो असतो ना जेव्हा पोलाइप कंडिशन मध्ये असतो ऑबेलिया, पोलाइप प्रोड्यूस मेडुसा असेक्सुअली अँड मेडुसा फ्रॉम पोलाइप सेक्सुअली. तर दोघ जण जे असतात ना, म्हणजे तो फर्टिलायझेशन करतो ऍक्च्युअली आणि दोन स्ट्रक्चर करतो स्वतःचे फर्टिलायझेशन झाल्यावरती. आणि पोलाइप प्रोड्यूस मेडुसा, पोलाइप जो असतो स्ट्रक्चर जो दिलेला हायड्रा सारखा, तो मेडुसा तयार करतो सेक्सुअली. ठीक आहे, नाही पोलाइप असेक्सुअली आणि मेडुसा टू पोलाइप हे सेक्सुअली असतं. ठीक आहे, म्हणजे जे एकमेकांचे स्ट्रक्चर जे तयार करतात फर्टिलायझेशन झाल्यावरती, ते सेक्सुअल फर्टिलायझेशन न काय करतात, मेडुसा टू पोलाइप करतात, आणि असेक्सुअल फर्टिलायझेशन करून पोलाइप टू मेडुसा करतो. आता हे नीटला आलेलं आहे वाटतं, म्हणून मी हायलाइट केलंय वाटतं. तर लक्षात ठेवा, पोलाइप टू मेडुसा हे फॉर्मेशन जे असतं ऑबेलिया ते असेक्सुअली असतं, आणि मेडुसा टू पोलाइप फॉर्मेशन असतं ते सेक्सुअली असतं. ठीक आहे, हे एक्सेप्शन आहे ओबेसिया, म्हणून त्याला हायलाइट करून ठेवा. समजलं का नायडेरिया काय असतो? तीनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यांच्याकडे मेडुसा आणि पोलाइप हे दोन बॉडी स्ट्रक्चर असतात. मेडुसा जेलीफिश कडे असतो आणि पोलाइप जो आहे तो हायड्राकडे असतो. यांच्याकडे नायडोब्लास्ट असतात जे की प्रे वगैरे कॅच करण्यामध्ये कामी येतात. नंतर यांच्याकडे नायडोब्लास्ट असतो. हा झालं, एवढंच इम्पॉर्टंट आहे, बाकी काही इम्पॉर्टंट नाहीये. तर समजलं का सिलेंट्राटा काय असतो? सांगा पटकन, रिप्लाय करा. हो, कळालं. काही कन्फ्युजन असेल तर विचारा. सिलेंट्राटा मध्ये इझी आहे एकदम, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त लक्षात ठेवा की यांच्याकडे नायडोब्लास्ट असतो आणि मेडुसा टू पोलाइप असेक्सुअली तयार करतो ओबेला, आणि पोलाइप टू मेडुसा असेक्सुअली तयार करतो, आणि मेडुसा टू पोलाइप सेक्सुअली तयार करतो. हे ऍक्च्युअली स्ट्रक्चर असतात त्याचे दोन. ते कोणत्या रिप्रोडक्शनच्या टाइपने तयार करतो तेवढं लक्षात ठेवा. आणि तो फक्त ओबेलिया नावाचा जो नायडेरियन आहे तोच तयार करतो. बाकी सगळे जणांकडे स्पेसिफिक त्यांचं त्यांचं आपलं आपलं स्ट्रक्चर असतं. जसं की कोणाकडे मेडुसा असतो, कोणाकडे पोलाइप असतो, पण ऑबेलिया काही टाइपचे स्ट्रक्चर असतात. तर तो असेक्सुअली कोणता करतो आणि सेक्सुअली कोणता करतो एवढं लक्षात ठेवा फक्त. आता तिसरा फायलम आहे, एवढा घेऊत आपण, अजून स्टॉप करू. तिसरा फायलम आहे टेनोफोरा. तर आम्ही आता टेनोफोरा वाचतो, इझी एकदम. हो. Stenophores, commonly known as sea walnuts or comb jellies, are exclusively marine, radially symmetrical, diploblastic organisms with tissue level of organization. The body bears 8 external rows of ciliated comb plates, which helps in locomotion. Digestion is both extracellular and intracellular. Bioluminescence, that is property of living organism to emit light, is well marked in stenophores. Sexes are not separate. Reproduction takes place only by sexual means. Fertilization is external with indirect development. आता जर तुम्ही कधी डिस्कवरी चॅनल बघितलं असेल ना, तर सर्च करा वाटलं नेटवरती टेनोफोरा म्हणून. तर इतके मस्त अॅनिमल असतात हे, जे डीप सी मध्ये राहतात ऍक्च्युअली, जिथे की लाईट नसतो. कारण की हे अट्रॅक्शन करतात दुसरा प्रे जेव्हा कॅच करायचं असतो याला. हे बघा, यांच्याकडे असे लांब फ्लॅजेला असतात जे दिसतात तुम्हाला डायग्राम मध्ये. तर हे फ्लॅजेलाचा यूज काय त्यांचा, की दुसऱ्यांना पकडण्यासाठी. तर अट्रॅक्शन कसं करून घेतात हे दुसऱ्या प्रेला, की अंधारी भागामध्ये राहतात एकदम डीप सी मध्ये, जिथं असा डार्क असतो एरिया, लाईट बिलकुल नसतो. आणि तिकडं स्वतःला बायोल्युमिनेसेन्स म्हणून एक त्यांची प्रॉपर्टी असती, जे की ते स्वतः लाईट तयार करतात बॉडीमध्ये. जसं की आपले जे रातकिडे वगैरे जे बघतो आपण, जे स्वतः ल्युमिनेसेन्स करतात म्हणजे लाईट फॉर्मेशन करतात, तसे हे इनसाइड द सी जे अॅनिमल आहेत टेनोफोरा, किंवा जे वॉलनट कॉम जेली म्हणतो आपण, जेली सारखी बॉडी असते यांची, पण यांची जी बॉडी असती ती लाईट फॉर्मेशन करते. ठीक आहे, म्हणून ते डार्क प्लेस मध्ये राहतात आणि दुसऱ्यांना अट्रॅक्ट करतात.
आणि दुसरे त्यांच्या जेव्हा डार्क प्लेस मध्ये येतात अॅनिमल तेव्हा ते लाईट सोर्स म्हणून यांच्याकडे जातात आणि हे त्यांना खाऊन घेतात. म्हणून ते बायोल्युमिनेसेन्स अशी प्रॉपर्टी असते त्यांची, ती त्यांच्याच फायद्यासाठी असते. ठीक आहे, बाकी काही नाहीये. तर इझी एकदम. आणि यांची बॉडी लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आता टिश्यू लेवल असते. ठीक आहे, ऑर्गन लेवल नसते यांची सुद्धा. प्लॅटिहेल्मिन्थेसची जी ऑर्गन लेवल असते, जी आता टेनोफोरा आहे यांची टिश्यू लेवल असते. फक्त सिंपल असतात हे. डायप्लोब्लास्टिक असतात, म्हणजे याच्याकडे एक्टोडर्म आणि एंडोडर्म असतो, मेझोडर्म नसतो. ठीक आहे. आणि द बॉडी बियर्स 8 एक्टर्नल्स, म्हणजे 8 रोज असतात त्यांच्याकडे, म्हणजे आणि त्या 8 रोज ग्लो करतात. ठीक आहे, म्हणजे स्वतः लाईट तयार करतो तो. 8च्या 8 ज्या दिसत आहेत तुम्हाला ग्रीन कलर मध्ये या अॅनिमलच्या डायग्राम बघा अॅनिमलची, जे काही 8 पट्ट्या दिसतात तुम्हाला त्याच्या बॉडीवरती, त्या लाईट ग्लोईंगच्या पट्ट्या असतात. ठीक आहे, डार्क मध्ये स्वतः जो ल्युमिनेसन्स करतो. कॉम्प्लेट म्हणतात त्यांना. या ज्या कॉम्प्लेट असतात त्या बायोल्युमिनेसन्स करतात, विच हेल्प इन द लोकोमोशन, digestion in the both extracellular intracellular. Bioluminescence is the property of the living organism emit light well marked ctenophores. Sexes are not separate. Sexes not separate. इतके जे अॅनिमल आपण बघतोय सध्या तिन्ही फायलमचे, यांचे सेक्सेस सेपरेट नाहीयेत, म्हणजे युनिसेक्स्युअल असतात ते, हर्मॅफ्रोडाइट असतात. ठीक आहे, आतल्या आत रिप्रोडक्शन करतात आणि फर्टिलायझेशन त्यांचं एक्स्ट्रा, पण फर्टिलायझेशन जे असतं त्यांचं ते एक्सटर्नल असतं. आता तुम्ही याचं फर्टिलायझेशन बघा पोरीफेरा, याचं हे इंटरनल असतं शक्यतोवर, पण याचं जे फर्टिलायझेशन जे असतं टेनोफोराचं ते एक्सटर्नल असतं, म्हणजे मेल फिमेल गॅमेट आउटसाइड द बॉडी असतात. ठीक आहे, फर्टिलायझेशन एक्सटर्नल असतं आणि टेक्स प्लेस ओनली बाय सेक्सुअल मीन्स, फर्टिलायझेशन एक्सटर्नल. बस एवढंच दिलंय तुम्हाला. एक्झाम्पल दिलंय प्ल्युरोब्राचिया आणि टेनोप्लाना. तर प्ल्युरोब्राचिया एक्झाम्पल आलेलं आहे, थोडं वेगळं दिसतं म्हणून. आता टेनोप्लाना हे टेनोफोरा नावावरून कळते की ते टेनोफोराच आहे, पण प्ल्युरोब्राचिया असं प्रश्न विचारला होता एकदा की प्ल्युरोब्राचिया बायोल्युमिनेसेन्स करतो की नाही, असं काहीतरी विचारलं होतं. किंवा असं विचारलं होतं वाटतं की बायोल्युमिनेसेन्स खालीलपैकी कोणता अॅनिमल करतो, विच ऑफ द फॉलोइंग अॅनिमल शोज बायोल्युमिनेसेन्स, असा प्रश्न होता. तर त्याचा आन्सर होता प्ल्युरोब्राचिया. तर एक्झाम्पल महत्वाचा आहे याचा, प्ल्युरोब्राचिया तो बायोल्युमिनेसेन्स करतो. ठीक आहे, आणि यांची बॉडी लेवल असते टिश्यू लेवलची. बॉडी ऑर्गनायझेशन यांचं टिश्यू लेवलचं असतं, ऑर्गन नसतं त्यांच्याकडे, साधे अॅनिमल्स असतात. आणि एकदा नेटवर सर्च करा तुम्ही, युट्यूबवर बघा टेनोफोर्स म्हणून, तुम्हाला माहिती भेटेल चांगली. इंटरेस्टिंग असतात एकदम, लक्षात ठेवायला सोपं जातं म्हणजे. आणि लोकोमोशन करण्यासाठी यांच्याकडे असे लांब कॉम्प्लेट असतात आणि फ्लॅजिला असतात, जे की तुम्हाला दिसत आहेत. प्रेला कॅच करण्यासाठी पण तो त्याचाच उपयोग करतो शक्यतो. तर आज आपण 3 फाईल बघितले, पोरीफेरा, टेनोफोरा म्हणजे क्नायडेरिया आणि टेनोफोरा. ठीक आहे, 3 फाईल बघितले आज आपण. तर काही कन्फ्युजन आहे का? नाही काही. बरं, ठीक आहे, मग आज आपण इथे एंड करू आणि उद्या आपण बघू प्लॅटिहेल्मिन्थेस, ॲस्केल्मिन्थेस. ते आपले जे नॉर्मल दिसतात आपल्याला, हे पाण्यात पण दिसतात आपल्याला आणि पाण्याच्या बाहेर पण दिसतात, आपल्या बॉडीमध्ये असतात ते ऍक्च्युअली, प्लॅटिहेल्मिन्थेस वगैरे, ते आपण उद्या बघू. ठीक आहे, आपण इथे एंड करू आज.